नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, असं म्हणतात ना, काय करायचंय हे निश्चित ठरलं ना की मग ते कसं करायचंय याचा मार्ग आपोआप सापडतो. हाच विचार मांडलाय आरती एस यांनी. ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर आरती एस यांनी मांडलेला विचार. आपल्याकडे जर स्वप्न असतील, निश्चित ध्येय असेल, तरच आपला आत्मविश्वास, मनातली जिद्द कायम ठेवून आपल्याला जिद्दीनं काम करायला भाग पाडतो आणि मग आपलं स्वप्न, आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. पण जर आयुष्यात काही स्वप्नच नसतील, काही निश्चित ध्येयच जीवनात ठरवलेली नसतील, तर मग अनेकदा जीवन रटाळवाणं, निरर्थक वाटायला लागतं. जगण्याचा कंटाळा यायला लागतो. आपण जर काही ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी झटत राहिलो, प्रयत्न करत राहिलो, तर आपलं मन त्या कामात, त्या प्रयत्नात रमतं. आणि मग मन एका गोष्टीत रमल्यामुळे आपण खुश होतो, आनंदी राहायला लागतो. आणि स्वतःला कामात व्यस्त ठेवल्यामुळे सुद्धा आपल्याला आयुष्यातल्या इतर दुःखद गोष्टींचा, नकारात्मक विचारांचा विसर पडायला सुरुवात होते. जर मनात ध्येयाचा ध्यास असेल ना, तर आपलं मन मार्गात येणाऱ्या अनेक आकर्षक प्रलोभनांपासून सुद्धा आपल्याला दूर नेतं. म्हणूनच आपले स्वप्न, आपले ध्येय ही निश्चित असायला हवी. ती जर निश्चित असतील तर आपलं रक्त सळसळवायची सुद्धा जादू त्यांच्यात असते. कारण त्यातूनच ते पूर्ण करण्याची जिद्द आपल्या मनात निर्माण होत असते. म्हणूनच आपल्याला आयुष्यात जे करायचं आहे त्यासाठीचं ध्येय हे निश्चित हवं. मग ते मिळवण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी आपोआपच आपल्याला मार्ग मिळत जातो. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.